नमस्कार, मैं विलास रुकड़े फिर स्वागत करता हूं आपका सुप्रीम पावर न्यूज पर एक नई खबर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की नई खबर की। क्रांतिवीर बिरसा मुंडा इनके स्मृति दिन बहुजन हिताय संस्था टेमनी द्वारा विद्यार्थियों को करियर मार्गदर्शन तथा सत्कार हुआ। गोंदिया बहुजन हिताय बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा बिरसा मुंडा चौक में रात्रि 7 बजे आयोजन किया गया। सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले शिवाजी महाराज बिरसा मुंडा उनके पुतले को अभिवादन किया गया। इस अवसर पर मुख्य मार्गदर्शन सुनील बांसोर, सरपंच योगेश पतले, शैलेंद्र डोंगरे, शिवलाल नेवारे, राजेश डोंगरे, संदीप बानेवार, देवेंद्र रंगड़ले, प्रियंका नादने, नरेश परिहर, राजू टीकम, रोहित बिसेन, भारत बानेवार, सुषमा पतले, विजय खोबरागड़े, गोवर्धन सराटे, विजय पतले, राजा मरावी, कैलाश सराटे, धर्मेंद्र उके, मुकेश गुलाबी आदि प्रमुखता से उपस्थित थे। प्रस्तावना अध्यक्ष राजेश डूंगरी ने रखी। जयंती पर आर्मी में गए विजय पतले, कुमारी लजे तलाटी प्रवीणता, छात्र छात्राएं, अतिथियों का भी सत्कार किया गया। सतीश पारधी की रिपोर्ट। कसे सामोर जावा या आमच्या संस्थेचा प्रस्ताव आहे। म्हणजे शिक्षक कार्यक्रमाचे उद्घाटक वंजारी सर यांना विनंती करतो की ते त्यांनी मुलाच्या बद्दल थोडक्यात महापुरुषाच्या बद्दल थोडक्यात मार्गदर्शन करावं। माझ्या विनम्र अभिवादन। तसेच संत आणि महापुरुष यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या संदर्भाने सर्व महापुरुषांच्या कार्याला आणि त्यांच्या विचारांना माझ्या विनम्र अभिवादन। आज मोठ्या प्रमाणामध्ये मनोरंजनात गुंतलेलं आहे। त्यांचं प्रबोधन करणं आणि त्यांना दिशा दाखवणं हा सर्व आपलं सर्वांचं काम आहे। तर या उद्दिष्टाने हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे तो फार प्रशंसनीय आहे। पर्यंत आपल्याला सर्व माहित असेल तरी पण आपण त्यांच्या जीवनावर थोडासा प्रकाश टाकूया। त्यांना शिक्षणाची दारे उघडण्यासाठी सुद्धा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी कार्य केलेले आहे। संबंधाने त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल केलेले आहेत। आकारचे गॅरंटी आपल्याला भारतीय संविधान देतो। पण कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्यांच्या अध्यक्षतेमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे अशी गरज आहे। त्यांना मार्गदर्शन जर द्यायचं असेल, आमच्या संत महात्म्यांनी महापुरुषांनी जी क्रांती केली, ती क्रांती घडवून आणली, ती क्रांती घडवण्याच्या मागचा उद्देश काय होता की येणारी पिढी आहे, जी ह्या युगाची पिढी आहे, त्या काळामध्ये त्यांना जी अडचण आली ती अडचण यांना यायला नको पाहिजे। मुंडाजी ज्यांनी स्वतः सर्व बहुजनांच्या मनामध्ये पेरलं ते स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज ची दारं 1848 मध्ये फुलणारे महात्मा ज्योतिरावजी फुले आणि सावित्रीबाई फुले आणि या सर्व महापुरुषांचे जे काही स्वप्न होते, जे काही संघर्ष होता, जो काही संघर्ष होता तो सर्व संघर्ष ज्यांनी संविधानामध्ये लिहिलं आणि तुम्हा बहुजनांना समानतेने माणुसकीने वागण्याचं ज्यांनी आम्हाला हक्क दिला ते संविधानाचे रचयिता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी त्रिवार अभिवादन करतो। यांची जयंती बिरसा मुंडाजी यांची स्मृती दिवस निमित्त करियर मार्गदर्शन व सत्कार समारंभ या टेमनी ग्रामपंचायत में आयोजित केलेला है। कि आयोजक महाराज ने कितना बड़ा संघर्ष किया, तुम्हारे हक अधिकार के लिए शिक्षा का अधिकार मिलना चाहिए करके संविधान के अंदर में बाबा साहब अम्बेडकर ने कलम नंबर 45 में लिख के रखा कि देश के सारे लोगों को, चाहे कोई भी जाति का हो, धर्म का हो, जिसकी उम्र 6 से 14 साल पूर्ण हुई हो, वैसे सारे बच्चों को, सभी जाति के सभी धर्मों के सारे बच्चों को मुफ्त में और अनिवार्य शिक्षा मिलना चाहिए। कलम नंबर 45 में लिखा, मगर क्या तक नहीं। और उसका नतीजा ये हुआ कि 2001 तक